खरं तर आपण अशा एका देशामध्ये जन्माला आलेलो आहोत की संपूर्ण विश्वस्तरावर जर आपण संशोधन केलं तर आज आपल्या लक्षात येतं की भारतीय मातीमध्ये ज्याचा जन्म झाला आणि ज्याचा मृत्यू झाला तो खरा तर वैश्विक स्तरावर जर विचार केला तर अशी एक सूक्ष्म गोष्ट अशी लक्षात येते की फक्त या विश्व मंचावर भारतीय माणसंच फक्त माणसं राहिलेली आहेत। संपूर्ण विश्व रंगमंचावर जर आपण विचार केला तर आज आपल्या भारताला सोडून जे पाश्चिमात्य संस्कृती आहे ती खरं तर विकृत शब्दामध्ये अंतर्भाव होतो सगळ्या त्याचा की विकृत संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचं जर मोठेपण वैभव ऐश्वर्य जर आपल्याला थोडंसं चिंतन करावं असं वाटलं तर संपूर्ण पाश्चिमात्य राष्ट्रातली काही मोजकी लोक जे चुकून तिकडं गेलेली आहेत तर ते आपल्या भारतातील मातीचा पाण्याचा मानवी हृदयाचं संशोधन करतायत। सांगण्याचं तात्पर्य असं की ज्यानं मी माणूस आहे आणि मी कोहम कथमिदम जातम कोवय कर्तस्य विद्यते या नीतीप्रमाणे की मी कशासाठी जन्माला आलो, मला कुणी जन्माला घातलं आणि माझं काम या पृथ्वी तलावर काय आहे हे जाणून घेण्याची क्षमता असणारा भारत देश त्याच ठिकाणी मोठं खिंडार पडलेलं आहे। ज्याचा अर्थ असा की याच मानवी मनाला मायेनं इतिनाम अज्ञान अविद्या यानं असं पोखरलेलं आहे की जो बाहेरून जर आपण पाहिलं तर हे विद्वान आहेत, वैदिक अध्ययन यांचं आहे, पांडित्य आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ते आज काय करतात असं जर विचारलं आपण त्यांच्या ऍक्टिव्हिटी जर पाहिल्या आपण तर पुढं न बोललेलं बरं आहे। कारण ते मधुसूदन महाराजांना जेवढं शोभायमान वाटतं तेवढं मला नाही वाटणार, पण मी त्याचा निर्देश करतो। मग आज आमच्यावर अशी वेळ आलेली आहे की जसं महाराजांनी सांगितलं, आता आम्ही महाराज मंडळी असल्यामुळे तुमच्यासाठी महाराज शब्द वापरला, याचा अर्थ येणाऱ्या काही वर्षातून महाराज होता की काय असं तर सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्याला आज एका वेगळ्या पद्धतीनं एक होण्याची एक वेळ आलेली आहे। ज्या जगद्गुरु तुकोबारायांच्या तत्वज्ञानाचा जर विचार केला तर आज अशी उत्तरेकडे लोक आहेत। माझ्याकडे एक सुमंत महाराज म्हणून आलते परिक्रमा करून 3 परिक्रमा झाल्या आणि त्यांनी तिथे एका मोठ्या सिद्ध महापुरुषाला विचारलं की मला काय शिकावंसं वाटतंय आता। त्यांनी सांगितलं तुला जर शिकायचं असेल ना तर तू आळंदीला जा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास कर, तुकोबारायांच्या भूमीत जा आणि गाथ्याचा अभ्यास कर। आता त्यांना असं आश्चर्य वाटलं, UP-MP मधला एखादा महात्मा असं मला सांगतो नाही का इथं राहिले असं वाटलं आणि त्याच क्षणाला त्यांनी आपल्या गादीखाली असणारे ज्ञानोबा तुकोबारायाचे ग्रंथ दाखवले। मला जर झोप आली नाही तर हे दोघं मला झोपवतात, मला जर संकट पडलं तर हे दोघंजण मिळून माझं संकट निवारण करतात, अशी ग्वाही देणारी UP-MP मध्ये सुद्धा महायोद्धे आहेत, महाविद्वान पंडित लोक आहेत। पण खऱ्या अर्थानं आता आज आपल्याला एका उभीवर तुकोबारायांच्या एका चरणावर विचार करण्याचा प्रसंग आला। तुकोबाराय म्हणतायत की रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग। खरं तर मधुसूदन महाराजांनी इतकं सुंदर आपल्याला काम दिलेलं आहे, फक्त त्या कामामध्ये अंतर्भूत होऊन आपल्याला फक्त इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे, त्या कामामध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे आणि मग भारतामध्ये एक असं आश्चर्य होईल, काय आश्चर्य घडेल की तुकोबारायांचं खरं तर एवढे मोठ्या मनाचे, एवढ्या पवित्रांतःकरणाचे, प्रसन्न चित्ताचे की ज्यांचं वर्णन करत असताना त्यांच्या मित्रांनी वर्णन केलेलं आहे। काय वर्णन केलेलं आहे? तुकिता तुलनेसी मित्र होते का ते त्यांचे, म्हणजे मित्र तर करेलच आश्चर्य नाही, पण त्यांनी वर्णन केलं तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले। हे खरे तुकाराम महाराज आणखीन लपवण्याचं काम चाललंय का झाकण्याचं काम चाललंय हे मला माहीत नाही, पण आता आपल्याला निश्चितच आमचे जगद्गुरु तुकोबाराय आणि त्या संबंधाने असणारे ते 3ही पर्वत आज गोवर्धनाची परिक्रमा केली जाते नाही का। परिक्रमाचा तिकडेही एक मोठा एक प्रघात आहे, पद्धती आहे। मग आज आमच्याकडं असे डोंगरे आहेत की ती बोलतायत आमच्याशी, जसं भामचंद्र बोराडा आणि भंडारा। आणि असं असताना आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी झालेल्या घटना पाहतो
तर निश्चितच मला असं वाटतं की प्रामाणिकपणाने एक संधी पुन्हा आपल्याला आलेली आहे. ती कोणती संधी? दंड थोपटण्याची. दंड थोपटून आपण आता याच्यामध्ये उतरलं पाहिजे की देह जावो अथवा राहो या नियमानं आता आपल्याला याच्यामध्ये उडी घ्यावी लागेल. आणि खरं तर मग तुकोबारायांचं ते वाक्य सत्य ठरेल, नाही का? म्हणजे आम्हाला वाटलं तर आम्ही एखाद्याचा सत्कार करू, पण अगदीच वाटलं आम्हाला तर मग झेंड्याची गाठीसुद्धा उलटी करू आम्ही. अशा प्रकारचं जे काही तुकोबारायांनी भाष्य केले, तर मला असं वाटतं की त्याची निश्चितच आता अशी वेळ आलेली की आपण झडझडोनी व्हायला निघ. हे भक्तीच्या वाटेला, खरं तर भक्तीच्या व्याख्या अनेक लोकांनी केल्या, पण खरी ही भक्ती आहे की आज आम्ही अतिशय निसंकोचपणे जेवढे आपण या पसायदान हॉलमध्ये आहोत, पसायदान ध्यान मंदिरामध्ये, तेवढ्यानी तरी 100% आपल्या आतल्या अंतःकरणाला साक्षी ठेवून प्रामाणिकपणाने मी मधुसूदन महाराजांच्या कार्यामध्ये 100% सहभागी आहे. याच्यासाठी एकदा आपण म्हणूया, काय म्हणूया? पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मला असं वाटतं काही लोक उपवास लिखत आहे. थोडंसं काय आपण गडी माणसं आहोत सगळे, याच्यावर आपला विश्वास नाही असं वाटतंय. हे बा, एकदा असं म्हणा तुम्ही प्रामाणिकपणाने की आता मी गडी असते, त्याला तुम्हाला प्रत्येकाला वाटलं पाहिजे. मी नाही सांगणार. हो, पुंडलिका